आज सकाळी मी लसूण चटणी बनवायला घेतली आहे, एकदम अशी तिखट. तर हे कशासाठी, तर आज मला बनवायचे आहे सांडगे. दररोज वाळवण्याचेच पदार्थ चालू आहेत आणि आज मला बनवायचे होते सांडगे. सांडग्यासाठी लसूण चटणी मी बनवून घेतली आहे. रात्री डाळी भिजत घातल्या होत्या, तर मी मटकी डाळ अर्धा किलो आणि हरभरा डाळ पावशेर भिजत घातली होती. आता मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर कोथिंबीर, लसूण चटणी, हळद, मीठ आणि थोडंसं जिरे बारीक करून टाकायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. पाणी न घालताच आपल्याला वाटायचं आहे आणि असे छोटे मीडियम साईजमध्ये आपल्याला सांडगे तोडून घ्यायचे आहेत. त्यानंतर 2-3 दिवस वाळून घ्यायचे आणि हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे. वर्षभर आरामशीर टिकतात आणि ह्याची आमटी आणि सुक्की भाजी खरंच खूप टेस्टी होते. त्यानंतर आमच्या सगळ्यांचं पापडचं पीठ साक्षीताई करा असतं, कारण त्यांना खूप छान मळता येतं. आणि आता मला जी लसूण चटणी उरली होती त्याच्यात शेंगदाणे चटणी मी बनवून घेतली, शेंगदाणे भाजून घालून. आणि आता हा पसारा किचनचा, कारण काहीही बनवलं की डबलच पसारा झालेला असतो. तर मी पूर्ण किचन असं क्लिनिंग करून घेत आहे, कारण मला परत पापड लाटायला जायचं आहे. रोज आम्हाला कोणाचं तरी वाळवण असतं, तर आज आहे आमच्या आरवच्या मम्मीचं वाळवण. तर मी चालले होते खाली आणि त्यांचे पापड आता चालू झाले आहेत. आणि आमचे एवढे पटपट पापड होतात, कारण दात काढत पटकन कामं आवरतात आणि खूप गप्पाही होतात. तर त्याच्यानंतर आता होती पार्टीचा टाईम. तर आज बनवला होता संध्याकाळी उशीर झाल्यामुळे चहा घेतला आणि आमच्या गुड्डूला ना शाळेत मोनॅको बिस्किट सांगितलं होतं, त्यामुळं आणायला जायचं होतं. आणि दुकानाला जाताना एवढा आनंद होतो ना, खरंच खूप छान वाटतं त्याला. त्यानंतर आम्ही दुकानाला दोघेजण गेलो आणि आता बाहेर आलो तर काहीतरी खाल्लंच पाहिजेत. आणि एवढ्या गाड्या बघून असं वाटतं चलत गेलेलं लवकर पोहोचल, एवढ्या गाड्यामध्ये थांबत जाण्यापेक्षा. तर आता आम्ही पाणीपुरी खाण्यासाठी आलो होतो, कारण बाहेर आलं की काहीतरी खायचं इच्छा होतीच. तर सगळ्यात टेस्टी बाहेरचं खाणं म्हणजे पाणीपुरी, ती खाल्ली. आणि आत्ता आम्ही गेलो होतो किराणा दुकानात, कारण आमच्या गुड्डूला बिस्किट घ्यायचं होतं, कारण शाळेत त्याच्या काहीतरी पार्टी आहे. ते घेऊन आता आम्ही निघालो होतो घरी. आणि आज गाडीवालं होतं तर पटकन घरी पोहोचलो. त्यानंतर आता ही गुड्डूने खायला फक्त मला बिस्किट आणायचे म्हणून घेऊन गेला होता आणि त्यांनी एवढी सारे असं खाऊ घेतला होता. तर मुलांचं असंच असतं, एक वस्तू आणायला गेले की 10 वस्तू त्यांना पाहिजे असतात. आणि ह्या पेप्सीचं पाकिटच त्यांनी घेऊन आला होता. आता हेच 2 दिवस पेप्सीच खायचं काम चालू असणार. आणि आता जे वाळवण मी बनवलं आहे ते पण मला डब्यामध्ये भरून ठेवायचं होतं. आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमधली आमची कामं पापड, कुरडया, वेपर, सांडगे हे बनवायचे असतात. आणि अजून तर भरपूर बनवायचे राहिले आहेत पदार्थ. त्याचबरोबर लोणचं, मसाला. तर हेच आमच्या उन्हाळ्या सुट्टीतलं काम असतात. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजच्यासाठी एवढंच. आणि आता मला हे सगळं पॅक करून ठेवायचं आहे, जे की आपण वर्षभर खाईन आणि उन्हाळाभर आम्ही बनवल.